सो हॅलो फ्रेंड्स, तर इथे मी तुम्हाला एक स्क्रब सांगणार आहे ज्याने तुमच्या चेहरा चांगला ग्लो येतो. तर पहिले घ्यायचं आहे तुम्हाला बेसन पीठ, आणि बेसन पीठ घ्यायचं ते जेवढं तुमचा अंदाज आहे तेवढा. माझा अंदाज थोडासा जास्त झाला, पण ठीक आहे, ते मी माझ्या नेकला वगैरे लावून घेतलं, फक्त नेकला लावलं. अँड देन मग नंतर इथे मी टाईमपास करत होती. आणि देन मग नंतर ह्याच्यात अजून थोडंसं बेसन पीठ घेतलं, मला अंदाजच नव्हता आला काय. आणि मग त्यात नेक्स्ट दूध ॲड केलं, आणि थोडंसं दूध ॲड केल्यानंतर मी घेतलं फ्रीजमधलं दही टाकलं, त्याच्यात चांगलं मिक्स केलं, आणि त्याच्यात थोडीशी हळद पण टाकली, सोबत त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं. अँड देन नेक्स्ट त्याला चांगलं मिक्स केलं. अँड देन मग मी आले बेडरूममध्ये. पहिले तर त्याच्यावर राईस वॉटर स्प्रे केला, तोंडापले राईस वॉटर स्प्रे केला. आता तुम्ही बोलत असाल की तू राईस वॉटरवर एवढं का ट्रस्ट करते, कारण की त्याने मला इन्स्टंट ग्लो भेटतो. आणि तुमची स्किन जर ड्राय असेल तर जास्ती पण ऑइली नाही, पण ग्लोई तर नक्कीच होते. मग राईस वॉटरने जरा मसाज केली, अँड मग नंतर त्याला थोडंसं सुकू दिलं. देन मग परत मिक्स केलं, अँड देन मग त्या चेहऱ्याला लावून घेतलं बेसनचा स्क्रब. तुम्ही त्याला बेसनचा स्क्रब म्हणू शकता, मी चुकून हे खाणारच होते. आणि मग मस्तपैकी हे असं लावून घेतलं. अँड देन जसं की तुम्ही बघते, मी जसं करते तसं तुम्ही करू शकता. तुमच्या अंदाजाने पण तुम्ही करू शकता. मग हे पटपट असं स्क्रब वगैरे लावून घेतला जसं की तुम्हाला दिसतं आहे. आणि मला थोडासा अंदाज जास्तीच झालेला असं मला वाटत होतं, आणि हो खरंच जास्तीत झालेला. इथे मी डोळ्याच्या खाली पण लावते आहे, कारण की डार्क सर्कल्स पण जाऊ शकतात बहुतेक असं मला वाटत होतं. आणि इथे मी ते पूर्ण भूतनी दिसते गाईज. अँड देन मग नंतर ह्याला डोळ्यावर पण लावलं. डोळ्याला लावत असेल तर डोळे बंद करून लावा, कारण की डोळ्यात वगैरे गेलं तर प्रॉब्लेम होईल. अँड देन आमच्या इथे फर्निचर चालू म्हणते काका आलेले, आणि इथे मी आता माझा थोड धुवत होते, म्हणजे तोंड धुवत होते, सॉरी गाईज. अजून मग नंतर माझी इथे कॅमेरा हलवायला चालू होती, आणि त्यांनी फॅमिली जागा ही झाली, आणि इथे बघा हे निघतच नव्हतं, आणि मग निघलं. आणि मग त्यानंतर इथलं वगैरे लावलं, हे झालं. आणि मग नंतर बघा माझी स्किन खूप सॉफ्ट आणि ग्लोई झाली. मी तुम्हाला अंधारात जाऊन दाखवते, हे बघा खूप सॉफ्ट आणि ग्लोई झाली आहे. अँड देन मग मी केलं वॉटर राईस स्प्रे परत एकदा, आणि मग चांगली मसाज वगैरे करून घेतली. आणि बघा खूप भारी